हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आता सकाळचे वाजले 7 आणि सकाळी उठलं की अंघोळ ते केल्यानंतर पहिला लागतो तर चहा. चहा नाही पिला तर डोकं दुखायला लागतं, त्यामुळे पहिला चहा पिते. आज ना मला सकाळ सकाळी दुकानाला जावं लागलं कारण आज करायचे होते मिसळपाव. त्यासाठी मी पाव फरसाणा हे घरात नव्हतं घेऊन आले. नंतर केली मिसळपाव करण्याची तयारी. खोबरं, कांदा, टमॅटो आणि मटकी आधी शिजवून घेतली. मग हे सगळं सामान भाजून घेतलं आणि मिसळपाव केली. सकाळी नाश्त्यालाच केले होते. दुपारी सगळं जेवण ते आवरून किचन कट्टा साफ करायला घेतला होता. जेवण झालं की कधी एकदा किचन कट्टा साफ करेन असं होतं, तरच मनाला समाधान वाटतं. असं पूर्ण क्लीन किचन कट्टा दिसला की मनाला कसं भारी वाटतं. अशा प्रकारे मी किचन कट्टा साफ केला होता. किती भारी साफ झाला होता. असं वाटतं की ह्याच्यावर काय करू नये, हे असाच ठेवावा क्लीन. बघायला पण भारी वाटतं. मग दुपारी आम्ही जरा कपडे आणायला गेलो होतो. आता सवीर मस्ती करत होता. सवीरला मग कपडे घेतले आणि काही जरा सामान लागणार ते घेतल्यानंतर आम्ही बांगड्या भरायला गेलो. आता संध्याकाळचे 7 वाजले होते. सगळीकडे अंधार पसरला होता. मग संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची होती. कितीही किचन कट्टा स्वच्छ केला तर हा पसारा काय परत होतोच. असं काही क्लीन ठेवता येत नाही. मग मी इथं कणिक मळायला घेतली. नंतर डाळ भात लावलेला घेतलं. डाळ भात कुकरला लावला. आज मिरची भाजी करायची होते म्हणून त्याची तयारी करायची होते. मग हे पॅनमध्ये मी पिठामध्ये मोहन घालण्यासाठी तेल गरम करायला घेतलं आणि ते पीठ घेऊन मिरची भाजीचं पीठ तयार केलं आणि भाजी तळून घेतली. आणि मला ऑनलाईन साडी मागवायची होती, त्यासाठी सर्च करत होते, पण एकही मनाला येत नव्हतं. प्रत्येकाचे प्राईस वेगळे, क्वालिटी वेगळी, काही समजत नव्हतं. काय कुठली घ्यायची, काय घ्यायची. किती सर्च केलं तरी काहीच कळत नव्हतं. तरी पण मला एक साडी घ्यायचीच होती. एक अर्धा तास तरी मी सर्च करत होते, सगळं सिलेक्ट बघत होते. नंतर मग एक पसंत पडली की तसा कलर माझ्याकडे नव्हता. असं एक ग्रीन कलरची ही पसंत पडली आणि मी ती ऑर्डर बाय केली. नंतर आता आमची ॲनिव्हर्सरी येत होती, त्यासाठी बॅग डेकोरेशनसाठी काही मिळते का बघायचं होतं. मग ते पण सिलेक्ट केलं आणि असं एक शोधलं हे पण. मग तेव्हा एक असं मिळालं, ते मग मेशोवर बाय केलं.